शेतकरी बांधवांनो, मी विशाल कवर, कृषी सेवक वरंबा, तालुका कामठी, जिल्हा नागपूर। आज आपण झरप येथील शेतकरी श्री विनोद भैयाजी रैसे यांची नैसर्गिक शेती तसेच रेशीम उद्योग याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी विनोद भैयाजी रैसे, गाव झरप, भुगाव, तालुका कामठी, जिल्हा नागपूर येथील शेतकरी आहे। नैसर्गिक शेती मी करत आहो। या नैसर्गिक पद्धतीने शेती करण्यासाठी मला डॉक्टर माळवी पंजाबराव कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांनी मार्गदर्शन केले। यांच्या नंतर मला कृषी विभाग आणि आत्मा विभाग याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी वारंवार मार्गदर्शन करून नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रवृत्त केले। मला आधी ही नैसर्गिक शेती करत असताना थोडंफार नुकसान झालेलं होतं। मी शेतीशाळा जी कृषी विभागाकडून गावामध्ये सुरू करण्यात आलेली आहे त्या शेती वर्गामध्ये जायचं आणि त्यातून मला मार्गदर्शन मिळत गेलं आणि अधिकारी कर्मचारी कृषी विभागाचे स्वतः शेतामध्ये येऊन ज्या माझ्या चुका वगैरे ज्या व्हायच्या त्या दुरुस्त करायचे आणि शेती संबंधित मला वारंवार मार्गदर्शन करायचे। त्यामुळे मी नैसर्गिक शेती जवळपास आज 5 ते 10 वर्षापासून करत आहो। नैसर्गिक शेती करीत असताना मला माझ्या जवळ असलेली जी देशी गाय आणि बैल यांचा फार उपयोग होतो। देशी गाईच्या गोमूत्रापासून आणि शेणापासून मी जीवामृत, घनामृत, अजून वेगळे वेगळे खतं तयार करतो आणि ते माझ्या शेतीला देत असतो। त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते। सर्वप्रथम मी बीजामृत याचा वापर करून बीजामृत तयार करतो। बीजामृताचा वापर करून मी पेरणीला करतो। टोकन यंत्राने माझी पेरणी असते। त्यामुळे जमिनीमध्ये त्या शेणात असलेले जीवाणू वाढतात आणि पीक जोमणार येते। कीटकांचं व्यवस्थापन करण्याकरता मी निंबोळी ज्या झाडाखालून गोळा करून निंबोळी अर्क तयार करतो। निंबोळीचा फवारणी वगैरेमध्ये उपयोग करून कीटकांचं व्यवस्थापन करतो। कीटक व्यवस्थापनाकरता दशपर्णी अर्काचा पण वापर करतो। दशपर्णी अर्काकरता गाईचं शेण 10 किलो, त्यानंतर 5 किलो गोमित्र, गूळ आणि 10 प्रकारच्या वनस्पतींचा पाला की जे बकरी वगैरे ज्या झाडांचा पाला खात नाही, ज्या झाडांच्या पाल्याला उग्र वास येतो, कडू असं त्याचं चव असते, असे जांबाचा, करंज, एरंडी, आपलं रुई, विविध प्रकारचे असे 10 दशपर्णी अर्काकरता मी झाडांची वनस्पती वापरतो आणि त्यापासून माझ्या शेतामध्ये असलेलं जे काही उत्पन्न आहे, जे काही पीक आहे, त्या पिकाला कीटकापासून मुक्तता मिळते। त्याच प्रकारे सापळे, चिकट सापळे, कामगंध सापळे याचा सुद्धा वापर करतो मी आणि अशा रीतीने कमी खर्चामध्ये ही मी नैसर्गिक शेती मधून भरघोस उत्पन्न काढतो। आता जमिनीची जी सुपीकता आहे ती वाढलेली आहे। यामध्ये जो जैविक कर्ब पाहिजे होता तो पण भरपूर आहे। जमिनीमध्ये 1% 1% माझं जमिनीचा कर्ब झालेला आहे, जैविक कर्ब, आणि त्यामुळे उत्पन्नामध्ये चांगलं उत्पन्न मला मिळत आहे। त्याच प्रकारे मी आता विविध पिकांमध्ये विविधता ठेवतो की गहू, ज्वारी, धान आदी पिकं घेतच असतो। हे आपले कडधान्य वगैरे, तूर घेतो, सोयाबीन, हे पिकं घेतल्यानंतरही आता मी रेशीम शेतीकडे वळलेलो। काही भागामध्ये मी रेशीम शेती घेतलेली आहे, त्याकरता तुतीची लागवड केली। यावर्षी मी थोडं उत्पन्न पण घेतलेलं आहे। उत्पन्न बऱ्यापैकी झालं। या रेशीम शेतीमध्ये खूप फायदा मला दिसून आलेला आहे।
यापुढे मी अजून रेशीम शेतीचं क्षेत्र देखील वाढवणार आहे. रेशीम प्रकल्पामधून, रेशीम उद्योगामधून मला चांगलं उत्पन्न मिळालं. गावातील महिला मजुरांना सुद्धा रोजगार मिळाला आणि अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न मला या रेशीम कोषपासून मिळालं. यापुढे देखील मी रेशीम शेतीचं योग्य नियोजन करून उत्पादनामध्ये वाढ करणार आहे. तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत जवस पिकाचं उत्पन्न घेतलं मी. त्यामध्ये मला एकरी 3.5 ते 4 क्विंटल जवसाचं पीक उत्पादन झालं आणि खर्च 1,000 रुपयामध्ये मला बियाणं महाबीजकडून मिळालेलं होतं. तेही शासनाकडूनच मिळालं आणि फक्त पेरणीचा खर्च मला आला. त्यामध्ये दुसरं इतर कोणतंही खर्च मला करावा लागला नाही आणि महिला मजुरांकडून मी त्याची कापणी केली आणि काढणीसाठी देखील जास्त खर्च आला नाही. तरी जवळपास मला एकरी 40,000 रुपयाचं उत्पन्न निव्वळ 2 महिन्यामध्ये, 2-2.5 महिन्यामध्ये मिळालं या जवसापासून. नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून धान पिकाचं मला भरघोस उत्पन्न झालं. त्यात मला एकरी जवळपास 25 ते 30 क्विंटल धान झाला आणि त्याचा मी पूर्ण तांदूळ केला. मिलिंग करून तांदूळ मला विकण्याला मार्केटमध्ये जावं लागलं नाही. तर ज्यांना खात्री आहे की खरोखरच यामध्ये कोणत्याही प्रकारचं फर्टिलायझर किंवा केमिकल वापरण्यात आलेलं नाही, असे माझे मित्रमंडळी, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी आधीच माझ्याकडे तांदळाची मागणी करून ठेवलेली होती आणि पीक येताबरोबर मी त्यांच्याकडे काही जणांना पोहोचवून दिलं, तर काही जणांनी स्वतः म्हणजे संपून जाईल तर आपल्याला मिळणार नाही या भावनेतून त्यांनी स्वतःही घेऊन गेले. आज माझ्याकडे तांदळाचं पूर्ण जे काही माझ्या घरच्या पुरतं शिल्लक राहिलेलं आहे, बाकी इतर सर्व तांदूळ विक्री झालेला आहे. त्यात मला कोणत्याही प्रकारचं दलाली किंवा इतर कोणताही खर्च, वाहतूक खर्च वगैरे आलेला नाही, कारण लोकांनी स्वतः नेलेला आहे. एकरी जवळपास म्हणजे आता 1.5 ते 2 लाख रुपये मला. आत्ताच आपल्याला प्रगतशील शेतकरी, शेतीतज्ञ श्री विनोद भैयाजी रैसे यांनी आपल्याला नैसर्गिक शेतीबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले. नैसर्गिक शेती कशी करायची, नैसर्गिक शेतीमध्ये कोणकोणत्या निविष्ठाचा वापर करायचा, जसे की जीवामृत, बीजामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, आपल्या कीड व्यवस्थापनासाठी दशपर्णी अर्क, कामगंध सापळे, घरच्या घरी बनवता येणारे पक्षी सापळे, चिकट सापळे याचा वापर करून कमी खर्चामध्ये आपण शेती कशी करावी यांचे सविस्तर असे मार्गदर्शन त्यांनी केले. तसेच आपल्याला इतर कोणतेही मार्गदर्शन लागत असल्यास आपल्या गावातील कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा. तसेच नजीकच्या कृषी विभाग, तालुका कार्यालय यामध्ये आपल्याला माहिती मिळेल. तरी नैसर्गिक शेती ही आजच्या काळाची गरज आहे, तरी प्रत्येकाने नैसर्गिक शेती शाळा करावी. धन्यवाद.